कुठे चाललो आता? डॉक्टरकडे. कोणत्या डॉक्टरकडे? दाताच्या डॉक्टरकडे. हा, मग दाताचे डॉक्टर काय करणार? असे दात नीट करा. गुर्र करणार आहे ना. आणि मग माऊचा दात कसा होणार? छान. आकर. काही झालंय का दाताला? ओके, इंजेक्शन दे. ती रडली पण नाही. व्हेरी गुड. दाखव कसे झाले दात. किती सुंदर दिसतोय दात आता. भाऊ नीट झाले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. आज आहे रोहितची एक डेंटल अपॉइंटमेंट. काय पुढे काय ते तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरनं, पण तरी सांगते की रोहितचे आज RC म्हणजे रूट कॅनल. ॲक्च्युली लहान मुलांमध्ये ते रूट कॅनल नसतं, थोडंसं वेगळं म्हणजे इझी वे असतं, पण रूट कॅनल डॉक्टरनी आम्हाला सांगितलं की RC करावं लागेल. तर तसं तिची आहे अपॉइंटमेंट डेंटिस्टची. तर मला जास्त भीती आहे, कारण डेंटिस्टकडे जायचं आणि रूट कॅनल करायचं एवढ्या लहान वयात, तर हे खूप जास्त म्हणजे रुही बसेल की नाही आणि ते कसं होईल, कधी तिला त्रास होईल याची मलाच खरं तर भीती वाटते. आणि का करणं गरजेचं आहे, कारण रुहीचा जो अर्धा दात आहे पुढचा तो तुटला आहे. म्हणजे खूप आधीपासून 1 वर्ष झालं तुटला आहे. ती आधी जेव्हा तिला बॉटल फिडिंगची सवय होती, ती रात्री बॉटलनी दूध प्यायची, तर आणि तशीच झोपून जायची. तेव्हा तर ब्रश वगैरे करायचे नाही, तेव्हा लहान होती, तर ती तशीच झोपायची. आणि त्याच्यामुळे तो थोडासा अर्धा दात ना असं आपण म्हणतो ना झिजत जातो, तसा झिजत गेलेला अर्धा दात. तो अर्धा झिजला होता. आणि नंतर ती जेव्हा चावायला लागली वेगवेगळ्या गोष्टी, ती हार्ड गोष्टींना जेव्हा चावायला लागली, तर तसं करता करताना तो अर्धा दात पडला, तर तो अर्धा तुटूनच गेला. त्यावेळेस एवढं आम्हाला काही वाटलं नाही मेजर, कारण अर्धा दात तुटलेला दिसत होता, पण ठीक आहे म्हटलं की दिसण्याचं काही नाही आहे. पण आता जो हळूहळू तो किडायला लागला अर्धा दात, आणि तो हळूहळू तुटत चालल्यावरपर्यंत, आणि ती आता थोडं कंप्लेन करते की दात दुखतात वगैरे आता थंडी सुरू झाल्यापासून. तर आम्हाला वाटलं की एकदा दाखवून घेऊया, म्हणून आम्ही दाखवून घेतलं आणि बरंच झालं. कारण की दाखवल्यानंतर ते म्हणले की तो तुटत आता 9पर्यंत म्हणजे चालला आहे, की तो डॅमेज होत जाईल 9 पण, आणि जो पुढचा येणारा दात आहे तो सुद्धा खराब होईल असं त्यांचं म्हणणं होतं. सो आम्हाला ते पटलं आणि मग विचार केला की नाही, जे आहे आपण प्रोसिजर करून टाकूया, म्हणजे पुढच्या दाताला प्रॉब्लेम नको आणि आत्ताही तिला काही त्रास नको. सो त्यासाठी आम्ही चाललो डॉक्टरकडे, म्हणजे डेंटिस्टकडे. आणि आता रुहीला मस्त मी म्हटलं की त्यांनी खाऊन पिऊन आणावं लागेल, की प्रोसिजरच्या आधी खाऊन 1 तास नाही यायचं आहे. तर म्हटलं तिला मस्त स्मूदी बनवते जी तिला आवडते, आणि अजून काहीतरी खाऊ घालते पोटभर, म्हणजे तिला नंतर काही नाही खाता आलं तरी पोट भरलेलं पाहिजे. सो तर तिच्यासाठी आता पटकन मी ब्रेकफास्ट बनवते आणि मग आम्ही निघतो. आणि पुढं काय होतं, जर मला शूट करता आलं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून. सो स्मूदी बनवण्यासाठी मी रात्रीच ओट्स थोडे भिजवून ठेवले होते. त्याच्यामध्येच खजूर, त्याच्यानंतर सगळे ड्राय फ्रूट्स हे त्याच्यातच मी भिजवून टाकते रात्री, म्हणजे सकाळी फक्त ब्लेंड करायचं आणि इझी होऊन जातं. आणि इथे मी बनाना स्मूदी बनवणार होते, म्हणून मग 2 बनाना घेतले आणि कोको पावडर, कारण रुहीला ह्या सगळ्या म्हणजे बनानाची स्मूदी आवडते, म्हणून मग मी बनानाचीच बनवायला घेतली. काही नाही, नॉर्मल ह्याच्यातच आमचं पण स्मूदी मी बनवणार होते, म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं, म्हणजे आम्हाला पण तेच होऊन जाईल. आणि ते सीडलेस घेतले नव्हते खजूर, म्हणून मग त्यातले सीड्स काढून घेतले आणि सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलं. आणि झाली मग रुहीसाठीची बनाना स्मूदी रेडी. चला चला चला, एक घास खा. म्हणू तुझे दात दाखव ना, दाताला काय झालं दाखव, ही करून दाखव. तुटलाय ना, बघू इकडे जवळून दाखव. हा बघ, हा तुटलाय का? हा, दात तुटलाय तिचा. हा, अर्धा तुटलाय. कोणत्या मुलगीचा? तुझा. मग आता डॉक्टर नीट करणार ना, माझा का? हा, तू तर रडणार पण नाहीये. नाही, मी रडणार नाही, तू तर स्ट्रॉंग गर्ल आहे ना. त्या दिवशी आपण चेक केलं तर रडली पण नाही तू. कुठे चेक केलं? डॉक्टरनी, डेंटिस्टनी, त्या कोणत्या टेस्टनी? दाताच्या डॉक्टरनी. काय, मी रडले पण नाही. हा, आता दाखव, ई कसं दाखव, ई कसं झालं. आपण तिचे दात बघूया, मॉलीचे. मॉली दात दाखव. हा, कसे नीट आहेत का? आरशात बघायचं, त्या याच्यात दिसतं बघ, तुझ्या हातातल्या याच्यात दिसतं. हा, त्याच्यात दिसतं. हा बघ,
नीट आहेत का? त्या दिवशी तुला कसं चेक केलं होतं डॉक्टरनी तसं? श्वास घ्या. असं श्वास घ्या म्हणले होते का ते डॉक्टर? दात चेक केला? हा आ करा. हा अजून काय करायचं? आकर काय झालंय का दाताला? काय झालंय तिच्या दाताला? इंजेक्शन द्यायला. इंजेक्शन पाहिजे का तिला? तुझे इंजेक्शन कुठे गेले? ओके इंजेक्शन दे. ती रडली पण नाही. व्हेरी गुड. नाहीच रडत, दुखतच नाही ना, मग कशी रडेल ती? स्वतः नाही बघायचं, ते डॉक्टर बघतात. तू इथंच बघ. कुठे चाललो आता? डॉक्टरकडे. कोणत्या डॉक्टरकडे? दाताच्या डॉक्टरकडे. हा, मग दाताचे डॉक्टर काय करणार? असे दात नीट करा. गुर्र करणार आहे ना. आणि मग माऊचं दात कसा होणार? छान छान. छान छान. बघ आता अर्धा तुटलाय ना, आता नीट होणार. हात लगा. किती छान छान टॉईज ठेवलेत ना. ऑक्टोपस आपल्यासारखंच आहे. तिला तर मजा येते, खेळायला भेटल्यासारखं वाटतं. उडत नाही, ती कॅटरपिलर आहे. ती रडताना तेवढं घेऊन नाही रडत. रेडी रेडी करायचं. हे ठेवून तिचे हात बिझी असू दे. जसं वॅक्सिनेशनचं थोडेसे खाली घेतला अजून. हां बरोबर म्हणू. हत्ती हत्ती बरं बघा. हत्ती कसं आहे वर हत्ती. झालं. अरे तो हत्ती बघ काय करतोय. आपत आहे. नाही काय नाही करत. उडून जाईल फुगा तो. काय दिलं तू? काय लिहिलं त्याच्यावर बलूनवर? छान छान लिहिलं. झालं मावचं दात झाला. असं कोणी म्हणेल का एवढा अर्धा तासापूर्वी एवढा भोंगा पसरला होता? काय खूप दुखलं. हो. काय केलं डॉक्टरनी? चेक केला. अजून काय केलं? हा खूप रडले. तुला बलून दिलं ना त्यांनी? नाव काढलं. जायचं का परत त्या डॉक्टरकडं? जायचंय आपल्याला परत आता. सो आम्ही आलो आता घरी आणि रुहीचं जे बेसिक म्हणजे सुरुवातीचं क्लिनिंग वगैरे असतं रूट कॅनलमध्ये ते तर झालंय. पण आता नेक्स्ट 2-3 दिवसांनी पुढची व्हिजिट आहे. आज तर तिने खूप तिथे ती रडली. म्हणजे जे एक्सपेक्टेड होतंच आम्हाला ती रडणारच, पण बसली. म्हणजे मला वाटलं होतं की बसणारच नाही आणि ती करूच देणार नाही. रडली पण बसली. सो झालं. म्हणजे 15-20 मिनिटाचंच काम होतं, पण आता अर्धा तास लागला आणि झालं. घाबरून गेली ती खूप जास्त. तसं पेन तिला होत नव्हतं, पण फिअर होतं की काहीतरी करतायत आपल्या दातामध्ये, म्हणून ते जरासं झालं. आता पुढच्या 2-3 दिवसांनी नेक्स्ट व्हिजिट आहे, तेव्हा मग सगळं फिलिंग वगैरे होईल आणि नंतर मग कॅप वगैरे बसवेल. म्हणजे तिचा अर्धा दात पडल्यामुळे ते पण एक एक्स्ट्रा झालं आमचं. सो मला तरी असं वाटलं की का बरं, म्हणजे तिचं रडणं बघून की का असं कशामुळे झालंच नसतं तर किती बेटर झालं असतं आणि गरजच नसती पडली तर खूप बरं झालं असतं इतकं असं पाहून. सो जर तुमच्याकडे लहान असतील कोणी किड्स तर आत्ताच काळजी घ्या. जर तुम्ही बॉटल फीड करत असाल आणि रात्री दूध द्यायचं नसतं, जे आधी मला माहीत नव्हतं.
रात्री बॉटल फीड ती करायची आणि बऱ्याच वेळा तशीच झोपून जायची. तर मेक शुअर जर ब्रश जरी नाही केला तरी तुम्ही कॉटन म्हणजे कुठल्या पण क्लोथनी क्लीन करून घ्या. ते खूप मेजर आहे की त्याच्यामुळे पण दात थोडेसे झिजत जातात. सो आता असं झालं की आता खूप काळजी घेऊ आम्ही सगळ्या गोष्टींची. जेव्हा माहीत नव्हतं आता माहीत झालं आहे. ठीक आहे, आता ही प्रोसिजर झाल्यावर होप्स सगळं नीट होऊन जाईल आणि मग आम्ही परत काळजी घेऊ. नेक्स्ट विजिटचं काय कसं काय मी ते तुम्हाला शेअर करेलच. तर ती झोपली आहे, म्हणजे तिला पहिले झोपवलं कारण ती रडून रडून खूप थकली होती म्हणून तिला पहिले झोपवलं. आणि त्याच्यानंतर तिला 2 तास तसे काही खायला द्यायचं नव्हतं. तर म्हटलं की बेटर आहे तिची झोप पण होईल आणि मग तिला तसंही गरम तिखट काही द्यायचं नाही आणि हार्ड फूड पण नाही सांगितले 2-3 दिवस. तर तोपर्यंत म्हटलं की ठीक आहे आपण काहीतरी माऊ खिचडी वगैरे बनवून पण होईल तिची आणि मग ती उठल्यावर तिला पोटभर खाऊ पण घालता येईल. ठीक आहे, चला मग पुढचे काय अपडेट आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच. सो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की पहा. 3 days later. सो आज आहे रुईची सेकंड अपॉइंटमेंट आणि तिला आता कळायला लागलं तर तिला नाही जायचं आहे. तर आम्हाला माहिती होतं ते होणारच आहे पण ठीक आहे आता नेणं गरजेचंच आहे. त्यामुळे आता निघतोय आणि सेकंड विजिट नंतर होपफुली आजच्या सगळं होऊन जाईल. बघू आता काय होतंय कसं ते. रडणार नाही ना? नाही रडणार. नाही, तू स्ट्रॉंग आहे ना? नाही रडत म्हणायचं. नाही मी रडणार. बरोबर ठीक आहे. नाही. अरे तुम्हाला घेऊन बसणार ना? नाही मी तुझा हात धरणार. बरं माझी तात दाखव. भीती वाटली ना मग? मग तू मला दाखव ना कसं बसायचं आणि रडायचं नाही ते. हसायचं. कसं हसायचं? पप्पा पप्पा मला म्हणाले मी पाहिजे. हलू नको हलू नको. बघितलं अगं माझी शान हसून दाखव कसं झालं दात. किती सुंदर दिसतोय दात आता. वाव नीट झाली है ना? तुला उंदीर मामाचा दात परत आला माऊचा. ओके नाही तर नाही जायचं नाही डॉक्टरकडे परत? हा तोंडात नाही बोट घालणार मग आता नाही जायचं. रुसली गो माऊ. कशी रुसून बसली तू. पण आज खूप कॉपरेट केले माझी मग. खूप ब्रेव गर्ल आहे ना. आम्ही गाडीत येता येताच रुही झोपून गेली होती आणि आज तिने खूप जास्त कॉपरेट केलं. म्हणजे तिने खूप कमी रडता एवढं सगळं कॉपरेट केलं. खरंच तिचं खूप कौतुक वाटलं मला त्यासाठी. आणि त्यानंतर घरी आल्यावर म्हटलं तिला काहीतरी खिचडी वगैरे खायचं नव्हतं आणि डॉक्टरनी तसं मोस्टली सगळं खायला सांगितलं होतं. फक्त हार्ड गोष्टी नव्हत्या सांगितल्या. म्हणून मी इथं तिला एक छानसा गोड चिला बनवणार होते. काहींनी आपलं गव्हाचं पीठ आणि त्यात गूळ पावडर आणि म्हटलं थोडंसं हेल्दी म्हणून मी इथं ड्रायफ्रूट भाजून त्याची पावडर बनवून ती त्याच्यात ॲड करणार होते. अगदी बारीक पावडर बनवणार होते कारण की त्याचा कोणता पण पार्टिकल तिला येऊन दाताला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून छान ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि त्याची एकदम बारीक पावडर करून घेतली आणि नंतर ती थोडीशी चाळून पण घेतली म्हणजे त्याच्यात जाड काहीही राहणार नाही पार्टिकल. सो असं हेल्दी बनवून घेतलं थोडासा चिला तिच्यासाठी जो की तिला खूप आवडतो पण आणि तो तिने छान आवडीने खाल्ला पण. आणि दिवसभर ती रडून खूप थकली होती म्हणून मग आम्ही ठरवलं की चला आज आपण तिला घेऊन जाऊया मॉलमध्ये म्हणजे तेवढंच तिला छान वाटेल.
मॉलमध्ये बराच वेळ फिरल्यामुळे रुहीचा मूड पण चांगला झाला आणि ती फ्रेश झाली, दाताचं थोडंफार विसरून गेली. सो अशी काही झाली रुहीची ट्रीटमेंट. आणि त्याच दिवशी तिचं पूर्ण कॅप वगैरे पण बसवून घेतली, म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट झाली आणि तिने बऱ्यापैकी कॉपरेट केल्यामुळे ते सगळं आजच्या झालं, त्यामध्ये खूप बरं झालं. सो व्हिडिओ इथं सेंड करते. कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.